काय म्हटलं तरी 600 ते 700 भाकऱ्या आमच्या जास्त, त्याच्यावरनं जास्त 1000 एक भाकरी. त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा आपण टाकतो आणि मग तो ग्राहकांच्या पसंतीला एवढा पडतो की बास रे बास. सचिन तेंडुलकर देखील इथे येऊन गेलेला आहे. हा, बासुंदी आज थाळीमध्ये स्पेशल आहे. तर बघा आपल्याकडे गावरान पावटा आहे. कोणत्या हॉटेलमध्ये बघायला मिळेल का दादा? आता आपल्या इथं तर आहे भाऊ. तो त्या बाजूला तुम्हाला दिसतोय तो वाटाणे मळा आहे आणि त्यांची स्टेज सुद्धा आहे तिथे. येऊ देत. आत्ताच आमच्या वाटाणे मळ्यामध्ये एका गायीने आमच्या एका सुंदर अशा वासराला जन्म दिलेला आहे. तर नमस्कार मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये नॉनव्हेजच्या शोधात आपण एका अशा जागी पोहोचलोय. जागा तुम्ही हॉटेल किंवा ढाबा नाही म्हणू शकत, कारण ही जागा चालवली जाते ती ॲग्रो टुरिझमच्या अंडर. जरी पण ही जागा ॲग्रो टुरिझमच्या अंडर चालवली जाते, पण इथे स्पेसिफिकली लोक नॉनव्हेजच्या शोधात येतात. ही जागा तसं बघायला गेलं तर 3.5 तासावर आहे मुंबईपासून, आणि पुण्यापासून जर बघायला गेलं तर ही जागा आहे 1 तासभराच्या अंतरावर. तुम्ही हिंजवडीच्या बाजूने जर आतमध्ये मुळशीकडे आलेत तर हिंजवडी पौड क्रॉस करत करत तुम्ही मुळशीमध्ये पोहोचता, आणि मुळशीमध्ये पोहोचल्यावरती तुम्ही पोहोचता या वाटाणे मळामध्ये. मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स. आपण आजच्या या खाद्यप्रबंधीला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी हा जो आहे मुळशीचा रोड आहे, एक्झॅक्टली मुळशी रोडला लागूनच जस्ट उजव्या बाजूला आहे वाटाणे मळा, आणि बाहेरच्या बाजूला प्रशस्त अशी पार्किंग देखील आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आज आपल्याला वाटाणे मळामध्ये काय खायला मिळणार आहे. तसं बघायला गेलं तर इथे बाहेरच्या बाजूला यांनी बोर्ड्स पण लावलेत की इथे बर्ड हाऊस चालू झालेलं आहे. अदरवाईज इथे नॉर्मल रेस्टॉरंटसुद्धा आहे. नमस्कार दादा. वाटाणे मळ्याची काय कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही हे रेस्टॉरंट चालू केलं? आता आम्ही बाहेरच्या बाजूला बघितलं देखील की पार्किंग कम्प्लिटली फुल आहे, आणि अगदी रोडच्या बाजूला असल्यामुळे खवयांची पण खूप गर्दी झालेली आतमध्ये दिसते. तर हे वाटाणे मळ्याचं काय कॉन्सेप्ट तुम्ही सुरू केलं इथे? ऍक्च्युली माझ्या आई वडिलांनी एकदम छोट्याशा हॉटेलपासून हे सगळं स्टार्ट केलं. वाटाणे मळामध्ये आपण सगळ्या भाज्या इथेच लावत असतो. तसेच आणि तुम्ही जर का बघाल तर आपल्या शेतामध्ये भात शेती होत असते, आणि परत त्याच्यामध्ये आपण ज्या शेतामध्ये भाज्याच सगळ्या लावलेल्या असतात इथे, आणि आपले इथले चिकन मटन जे असतं हे सगळं चुलीवरती शिजवलेलं असतं. अच्छा. आणि किचनमध्ये प्रामुख्याने आमचे सगळे महिला वर्गही काम करत असतात, आणि सगळं हे म्हणजे घरगुती प्रकारचं जेवण जे आहे ते आपण या कस्टमर लोकांना, आमच्या ग्राहकांना आम्ही सर्व करत असतो. मग ह्याच्यामध्ये सगळी तुमची फॅमिलीज इन्व्हॉल्ड आहे? हा, संपूर्ण आमची फॅमिलीच इन्व्हॉल्व आहे ह्याच्यामध्ये. माझा भाऊ, माझी आई आणि वडील, आम्ही असे 4 जण असतो. आम्ही कम्प्लिटली गेले 10 ते 15 वर्ष झाले आम्ही कंटिन्युअसली हा व्यवसाय. कधीपासून सुरू झालंय आपलं? 2007 पासून सुरुवात झाली. आम्ही अगदी शाळेमध्ये होतो त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी हा उपक्रम एक शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवात केली. त्याचं बघता बघता वाटाणे मळाचा आता आम्ही रिसॉर्ट करायचं सुरुवात केलेलं आहे. असं आमचा हा उपक्रम आहे. ही जी खवय्यांची गर्दी दिसते आपल्याला, ती खास करून तुमच्या चुलीवरच्या नॉनव्हेज जेवणासाठीच आहे का? हो, 101%. कारण की आपलं चुलीवरचं नॉनव्हेज जेवण हे ग्राहकांच्या पसंतीत पडलेलं आहे, आणि आमच्या घरगुती मसाल्यांची चव ही आमच्या ग्राहकांना खूप आवडते. त्यासाठी हे दर विकेंडला आमच्या इथे ग्राहक लोक गर्दी करतात. आणि हा परिसर जो आहे वाटाणे मळाचा तो कुठपर्यंत पसरलेला आहे? किती? आता आपला हा वाटाणे मळाचा परिसर आहे, हे आमचं संपूर्ण मागे शेती आहे. या शेतामध्ये संपूर्ण इथे नदीपर्यंत आपली ही जागा आहे. त्याच्यामध्ये लोक फार्ममध्ये फिरायला जातात, मजा करतात. ट्रॅक्टर राईड किंवा बैलगाडी फेरी, शिवार फेरी याचा आनंद लोक प्रामुख्याने घेत असतात आपल्या इथे. हुरडा पार्टी म्हणा किंवा अजून काही उपक्रम असे आम्ही नवनवीन उपक्रम हे दरवर्षी, दर महिन्याला, दरवेळी चालू असतात आमच्या इथे. असं. आणि आम्हाला किचनमध्ये आपलं नॉनव्हेज कसं शिजतंय ते बघायला मिळू शकतं? नक्कीच या ना, आपण किचनमध्ये पण जाऊयात हवं तर. हे 2 पार्ट्स कसले आहेत आपल्या किचनमध्ये? तर ऍक्च्युली आमच्याकडे इकडे हा नॉनव्हेज सेक्शन केलेला आहे आम्ही, आणि इकडच्या साईडला व्हेज सेक्शन केलेलं आहे. दोन्ही सेपरेट ठेवलेलं आहे. कस्टमरला कंप्लेंट नको, काय नको, आणि ज्याला जे पाहिजे तसंच जात आहे. नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे ही आता सध्या ही चिकन थाळी आहे. तर इकडे चिकनचे आणि मटनचे पण वेगवेगळे पार्ट आहे. असं तर आम्ही मेनली मोस्टली सगळं चुलीवरती शिजवतो, पण कस्टमरला एकदम गरमागरम देण्यासाठी आम्हाला गॅसचा तर उपयोग करावाच लागतो. तर मग चुलीवरचं शिजवून आपण इथे या गॅसवरती सगळे गरम करून आपण लगेच कस्टमरला देत असतो. असं काय काय दादा या थाळीमध्ये व्हेजच्या थाळीमध्ये आता मटकीची उसळ आहे, डाळ आहे, कढी आहे, मेथीची भाजी आहे, बासुंदी वाटी आहे, कोशिंबीर आहे. अच्छा, थाळीमध्ये स्पेशल आहे म्हणजे बासुंदी? म्हणजे हा, बासुंदी आज थाळीमध्ये स्पेशल आहे.
आता आपला मिरचीचा ठेचा आहे, तुम्ही स्वतः ट्राय करून बघा आता. अरे बापरे, मिरचीचा ठेचा डायरेक्ट ट्राय करायचा होता, तो दिसतानाच एकदम स्पायसी दिसतोय. हा, झटकाच लागतोय डायरेक्ट. तर जास्त करून जे पदार्थ आहे आपले सगळी फॅमिली बनवते, म्हणजे सगळी आमची फॅमिलीच इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये आणि सगळे नातेवाईकच आहेत सगळे इथे बघायला गेलं तर आमचे सगळे. तरी फॅमिली असेल तरी पण आपण किती लोकांना तरी केटर करतो इथे? तरी विकेंडला नाही म्हटलं तरी 500च्या वरती लोक जेवून जातात आणि आपल्या इथं 150ची सिटिंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे 3-4 वेळा तरी टेबल राऊंड होतोच आपल्या इथं. कारण आता आम्ही पण बघितलं जरी आज ऑफ डे आहे, आज विकेंड नाही तरी पण बाहेर गर्दी बऱ्यापैकी आहेच. ऍक्च्युली इथून शिजून आपण ते किचन मध्ये नेतो आणि मग ते गरमागरम कस्टमरला ती सोपं पण होतं की गरमागरम देण्यासाठी. सकाळी सकाळी सगळे शिजवलं जातं आमच्या इथं, एकदम मटन वगैरे आल्यावरती. असं नॉनव्हेज मध्ये काय शिजते आपल्या इथे? आपल्याकडं आता हा मटनचा खरडा आहे. अच्छा. हा, आणि हे मटनचं सुक्क आहे आपलं. हे पोर्शन वाईजच आपल्या इथे बनतं, कारण क्वांटिटी खूप कमी दिसते बघायला गेलं तर. ऍक्च्युली कसं असतं, आम्ही सुक्क एकदम पटकन मारतो कस्टमरसाठी, त्याच्यामुळे ते काय होतं फ्रेश बाहेर जातं आणि गरमागरम बाहेर जातं आपले. म्हणजे बनवून नाही ठेवलं जात, बनवून नाही ठेवलं जात, क्वांटिटी मध्ये बनवून नाही ठेवलं जात. पोर्शन वाईज बनतं आणि पोर्शन वाईजच दिसतं. सुक्क आहे ते बनवायला लागतं. अच्छा. आणि हा जो मसाला दिसतोय हा कसला मसाला आहे? याच्यातच आपण नॉनव्हेज शिजवतो का? हो, हा काळा मसाला आहे आपला, काळा प्लस रेड ग्रेव्ही असते आपली. आणि हे आपलं वाटण असतं खरड्यासाठीचं, आणि मग ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा आपण टाकतो आणि मग तो ग्राहकांच्या पसंतीला एवढा पडतो की बास रे बास, ते झणझणीतच लागतं एकदम तिखट. आणि इथे काय शिजते ते? ऍक्च्युली हे आता शिजलेलंच आहे. ऍक्च्युली आपण गरम करून एकदम गरम लागतं त्याच्यासाठी. आता हे चिकन शिजलेलं आहे बघा, चिकन शिजते. थाळीमध्ये भाकऱ्या लागल्या जातात, त्या सगळ्या आपण एकदम गरमागरमच देतोय का? हो, आपल्या तव्यातूनच तुमच्या इथं डायरेक्ट भाकरी येणार एकदम गरमागरमच इथं. आणि कोणत्या भाकरी आपल्या इथे थाळी बरोबर दिल्या जातात? आपल्याकडे ज्वारी आणि बाजरीची भाकरी असते आणि चपाती असते. जसं तुम्ही संडेला सांगितलं फुल रश असते, तेव्हा आपल्या इथे किती क्वांटिटी मध्ये भाकऱ्या बनवल्या जातात? नाही म्हटलं तरी 600 ते 700 भाकऱ्या आमच्या जास्त, त्याच्यावरनं जास्त 1000 भाकरी तर होतच असतात आमच्या. अच्छा. हा. आणि जो तुम्ही म्हणजे जो आपला कॉन्सेप्ट आहे मळा, तो मळा हा दिसतोय आपल्याला तोच आहे ना? हो, बरोबर. याच्यामध्ये आपण काय काय पिकवतो? आता जस्ट रिसेंटली राईस हार्वेस्ट झाला आपला. भात शेती होती, इंद्रायणी राईस असतो आपल्याकडे, त्याचं जस्ट उत्पादन झालं आपलं घेऊन. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो, वांगी, कलिंगड, मिरची ह्या सगळ्या भाज्या वगैरे लावलेल्या असतात. आणि ह्या भाज्या कस्टमर लोक आता जस्टच म्हणजे लावलेल्या आहेत, या एवढ्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्या वेळेस येऊन जातील. त्यावेळेस कस्टमर लोक ह्याच भाज्या आमच्या घरी पण घेऊन जातात खाण्यासाठी, आणि त्याच आपल्या जेवणात पण युज होतात. हा, त्याच आपल्या जेवणामध्ये पण युज होतात. हा एक प्लस पॉइंट आहे, डायरेक्ट शेतातून तुमच्या ताटात. आता सध्या नाही होऊ शकत, आता आपण नॉनव्हेजच खाऊ. तर इथून जर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल की या बाजूला जे आहे ते इंडोर सिटिंग आहे आणि या बाजूला जे आहे ते कबानासारखे सिटिंग्स आहेत, आणि या बाजूला मळा आहे. आणि ते काय आहे सर, ते जे हाऊसेस दिसतात ते काय? तिथे आपल्या आपण रिसॉर्टची प्लॅनिंग केली आहे. अच्छा. हा, तर ते ऍक्च्युली आपण ट्री हाऊसेस बनवलेले आहेत. हा, तर ट्री हाऊसेस इन द सेन्स म्हणजे बर्ड हाऊसेस अशी आपली कन्सेप्ट आहे. ती बर्ड हाऊसेस म्हणजे काय, म्हणजे पक्ष्यांचं राहण्याचं ठिकाण. म्हणजे तुम्ही झाडावरती तुम्ही जर का डायरेक्ट आतमध्ये गेला तर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये पक्ष्यांच्या घरट्यामध्ये राहण्यासारखा फील येतोय की काय, हे असं भासलं जातं. ते पण जाऊन बघावं लागेल एकदा, कारण इथून जर बघितलं तर खूप सुंदर दिसतात ती घरं. आणि आता जी तुमची कॉन्सेप्ट आहे ती शेतामध्ये किंवा नेचरच्या जवळ जाऊन जेवणाची आहे, तर तुम्हाला जर राहायचं देखील असेल तर तुमची राहायची देखील इथे सोय होऊन जाईल, म्हणजे एकदम निवांत. जेवण करायच्या आधी इथे ॲग्रो टुरिझमच्या काय ऍक्टिव्हिटीज आहे ते देखील आपण बघूया. तर इथे तुम्हाला ट्रॅक्टर दिसतोय. दादा, आपल्या इथे ॲग्रो टुरिझमच्या काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत? आपल्याकडे ट्रॅक्टर राईड आहे, फार्म सफारी आहे, अजून बुलेट रायडिंग आहे, असे आहेत. आणि इथे जनावरांचा गोठा पण आहे, जे इथूनच आपलं दूध वगैरे निघतं सगळं जनावरांचं. आता जस्ट आमच्या वाटाण्या मळ्यामध्ये एका गायीने वासराला जन्म दिलेला आहे, तर आपण पाहू शकतो इथे. ही मारते फक्त नीट सावकाश. अरे बाप. तर आमच्या वाटाण्या मळ्यामध्ये एका गायीने आमच्या एका सुंदर अशा वासराला जन्म दिलेला आहे. आता वाटाणे मळ्यामध्ये आम्हाला आज खरवस पण खायला मिळेल का 1-2 दिवसात? 2 दिवसात तुम्हाला खरवसही मिळणार आहे, एकदम ताजा.
तर या ज्या म्हशी आहेत, हा जो गोठा आहे आपला, तर इथूनच आपण दूध वगैरे सगळं आपल्यासाठी पण युज करतो चहाला हो, वगैरे. जे चहाला म्हणा किंवा दही, ताक किंवा अजून काही दुधाचे पदार्थ असतील, बासुंदी वगैरे, त्याच्यासाठी आपण इथलंच दूध आपण आपल्या रेस्टॉरंटमध्येही वापरतो. करा चालू. तर गोठा बघून झाल्यावर आपण ट्रॅक्टर राईड करूया. दादा चला, आम्हाला पण घेऊन चला ट्रॅक्टर राईडला. या. चलो बाय बाय. आता बघू शकता आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, मिरची अशा गोष्टी लावलेल्या आहेत. तर जस्ट त्याची लागवड झालेली आहे. कधीपर्यंत पीक येईल, म्हणजे कधीपर्यंत आपण खाऊ शकतो त्याला? साधारण फेब्रुवारी ते मार्च मध्ये येऊन जाईल आपल्या इथे या सगळ्या गोष्टी. अच्छा, गावरान पावटा आहे का? तर बघा आपल्याकडं गावरान पावटा आहे. कोणत्या हॉटेलमध्ये बघायला मिळेल का दादा? आता आपल्या इथं तर आहे भाऊ. त्या बाजूने आपण बघितले होते ट्री हाऊसेस, ते तुम्हाला जवळ आल्यावरती बघा अशी एंट्री केलेली आहे इथे. आणि आता या ट्री हाऊसेस चार्जेस वगैरे कसं काय, आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं? आपण आता ह्या ट्री हाऊसेसमध्ये चार्जेस आपले वीकेंडसाठी 5,000 असतात. अच्छा. आणि वीकडेजसाठी 3,500 to 400. म्हणजे त्याच्यामध्ये स्टे, जेवण वगैरे सगळं इन्क्लूड? त्याच्यामध्ये स्टे आणि ब्रेकफास्ट अशा तुमच्या 2 गोष्टी आम्ही कव्हर करतो त्याच्यामध्ये. अच्छा, चला या तुम्हाला दाखवतो आतमध्ये या ट्री हाऊसेसच्या कसं आहे इंटिरियर आणि काय सोय केलेली. त्या बाजूला तुम्हाला दिसतोय तो वाटाणे मळा आहे, आणि त्यांचे स्टेज सुद्धा आहे तिथे. बर्ड हाऊसेस खूप कोझी अशी शकता की राईट आणि लेफ्टला पूर्ण ओपन आहे. डायरेक्ट तुम्हाला शेत दिसतं आणि शेतातून डायरेक्ट या हाऊसेस मध्ये. आणि मला वाटतं मागच्या बाजूला पण ही एक बाल्कनी आहे याची, आणि इथून वरती देखील जाऊ शकतो आपण. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू इथून दिसतोय. तिथे रेस्टॉरंट आहे, इथे शेत, आणि हे जे हाऊसेस आहेत जिथे आपण आहोत, हा असा व्ह्यू आहे आज. आणि जर तुम्ही या बर्ड हाऊसेस मध्ये राहत असाल तर इथेच तुमचा डिनरची सोय देखील केली जाईल. लाईव्ह किचन आहे इथे. या जागेवरती इथे मल्टिपल मेसेजेस लिहिलेले आहेत, आणि ज्याच्यात त्या मेसेजवर आडी रोज पोळ्यांनी सनले गुगऱ्या असं काहीतरी लिहिलंय. तर याचा अर्थ काय आहे ते मला तुम्ही सांगा. तर आपण सगळा परिसर फिरून झाल्यावरती ऑर्डर द्यायला बसलोय. आता आपण काहीतरी खाऊया. ही तुम्हाला प्लेट जरी वाटत असली तरी ही प्लेट नाहीये, तुम्ही जवळ येऊन बघू शकता. हा मेन्यू कार्ड आहे त्यांचा, सर्क्युलर असा एक मेन्यू कार्ड आहे त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं मेन्शन केलंय. आता आपण त्यांची पर्टिक्युलरली जी आहे थाळी घेणार आहोत, आणि नॉनव्हेज थाळी जी आहे ती आपण ट्राय करणार. तर चिकन थाळी इथे चालू होते 370 पासून, आणि आपण बाकीच्या गोष्टी ट्राय न करता चिकन मटनच्या 2 थाळ्या सांगूया आणि आपला कार्यक्रम सुरू करूया. दादा आता जाम भूक लागली, आणि नॉनव्हेज शिवाय तर आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे की जो आम्ही पिक करू. चिकन थाळी आणि मटन थाळी आम्हाला सांगा ताबडतोब. येऊ देत. चिकन मटन थाळी आलेली आहे, आणि भाकरी दादा राहिली नाही याच्यामध्ये. थाळीमध्ये भाकरी येत नाही. थाळीमध्ये फक्त तुमचं जे अळणी पाणी आहे, रस्सा आहे, हे खरडा चिकन आहे, खरडा आपलं चिकन मसाला आहे, अंडा, आणि भाकऱ्या ज्या आहेत त्या सेपरेटली आता येतील थोड्या वेळात. आणि ही बेसिक जी थाळी आहे ही अशी दिली जाते तुम्हाला, आणि भाकरी आणि भात नंतर येतो. ओके, थाळ्या आल्यात, त्याच्यानंतर भाकऱ्या देखील आल्यात. आता आपण मगाशी ज्या बघितल्या गरमागरम भाकऱ्या बनत होत्या त्या
टोपलीतून दिल्या जात आहेत। आणि आता आपण या जेवणावर ताव मारूया। तुम्हाला मी दाखवलंच की याच्यामध्ये तुमचं ही जी नॉनव्हेज थाळी आहे त्याच्यामध्ये एक खरडा चिकन येतं आणि एक लाल मसाल्यातलं येतं, आणि त्याच्यासोबत 2 वाट्या ज्या आहेत त्या अळणी पाणी आणि एक लाल रस्स्याची येते। आणि जे खरडा चिकन आहे इथे तुम्ही बघू शकता की प्रॉपर एकदम शिजलेलं आहे। आणि सेम तुमचं लाल मसाल्यातलं पण एकदा मी चेक करतो, लाल मसाल्यातलं पण खूप टेम्पटिंग दिसते। तर या निसर्गाच्या कुशीत वाटाणे मळ्यामध्ये आपल्यासमोर नॉनव्हेजची थाळी आली आणि ट्रॅक्टर राईड आणि बाकी सगळ्या शेतामध्ये फिरल्यानंतर जोरदार भूक तर लागली आहे। आम्ही जेवणाला इथे सुरुवात करतो। पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन जागेसोबत। तोपर्यंत काळजी घ्या।